होलिका दहन 2026. होलिका दहनाच्या दिवशी करा हे फक्त 5 उपाय, संपूर्ण वर्ष राहील शुभ. होलिका दहनाचा सण रंगांचा उत्सव होळीपूर्वी साजरा केला जातो. होलिका दहनाचा दिवस नकारात्मक शक्तींचा अंत आणि सकारात्मक ऊर्जेच्या उदयाचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रात या रात्रीला सिद्धीची रात्र मानली जाते. होलिका दहनाच्या दिवशी पाण्यात रंग टाकून घराच्या कोपऱ्यात शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. तसेच होलिका दहनाच्या रात्री ही विशेष खबरदारी घ्या की होलिका दहनाच्या अग्नीत कधीही प्लॅस्टिक, चामडे किंवा कचरा टाकू नका. या प्रसंगी पवित्र अग्नीत फक्त नैसर्गिक सामग्री जसे की गोवऱ्या, लाकूड, धान्य आणि औषधी वनस्पती अर्पण करा. जर तुम्हाला हवे असेल की संपूर्ण वर्ष सुख, समृद्धी आणि शांततेत जावो, तर होलिका दहनाला 2 मार्च 2026च्या रात्री हे 5 अचूक उपाय जरूर करा. नंबर 1. धनलाभ, आर्थिक समृद्धीसाठी. होलिका दहनाच्या वेळी एक सुकं नारळ घ्या आणि त्यात थोडी बुरा, साखर व तूप भरा. हे पेटवलेल्या होलिकेच्या अग्नीत अर्पण करा. तर असं केल्याने काय फायदा होतो? तर अशी श्रद्धा आहे की यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि बराच काळ अडकलेले धन परत मिळवण्याचे योग हे निर्माण होत असतात. 2. नकारात्मकता आणि नजरदोष दूर करण्यासाठी. होलिका दहनाच्या रात्री मोहरीच्या तेलाचा दिवा उंबऱ्यावर लावा. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून एक गोमती चक्र 7 वेळा फिरवून उतरून अग्नीत टाका. तर याने आपल्याला काय फायदा होणार आहे? यामुळे कुटुंबावरची वाईट नजर दूर होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होत असते. नंबर 3. आरोग्य आणि दीर्घ आजारातून मुक्तीसाठी. बघा, जर कोणी घरात सतत आजारी राहत असेल तर होलिका दहनाची राख थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आणा आणि ही राख रुग्णाच्या शरीरावर हलकी लावा किंवा त्या रुग्णाच्या कपाळावरती एक तिलक करा. तर या उपायाने आपल्याला काय लाभ होणार आहे? तर हा उपाय असाध्य रोगांमध्ये आराम देण्यासाठी आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी सहाय्यकारी मानला जातो. नंबर 4. कामात यश आणि व्यापार वृद्धीसाठी. होलिका दहनाच्या अग्नीत जव आणि काळे तीळ अर्पण करा. अग्नीची 7 प्रदक्षिणा करताना आपली मनोकामना मनातल्या मनात पुन्हा पुन्हा म्हणा. असे केल्याने काय फायदा होणार आहे? तर पहा, जवला अन्नाचा राजा मानले जाते. ते अर्पण केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात आणि व्यापारात प्रगती होत असते. नंबर 5. गृहकलह आणि मानसिक शांततेसाठी. होलिका दहनाच्या दिवशी सकाळी एका पानावर सुपारी आणि हळदीची एक गाठ ठेवून भगवान विष्णूंना अर्पण करा आणि रात्री आहे ना, दहनाच्या वेळी लोबान किंवा कापूर अग्नीत टाका. यामुळे काय फायदा होणार आहे? यामुळे घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते आणि पितृदेशाची शांतीही होते. तर चलात मग, आजची सेवा ही अशी होती जी आपल्याला केंद्रातूनच आलेली आहे. हा काय मनाचा बाजार नाही आहे, कोणी मनाने काही सांगत नाही आहे. जी सेवा आम्हाला केंद्रातून येते ते पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करत असतो. तर झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी, आपल्या स्वामी माऊलींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.